अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत. आज तुम्हाला चिंचेची गोड चटणी करून दाखवणार आहे. हे बघा, ही चिंच आहे. ही ना चिंच घरची आहे. ती आणली, वाळवली, सुकवली आणि आता त्याला एवढा गुळ घेतला आणि एवढी चिंच घेतली आणि भिजत घालेल आणि मग तुम्हाला मी हे बनवून दाखवेल. हा गुळ आहे ना, हा काळा गुळ नाही, पण हा खायला याच्यात कुठलंही केमिकल टाकलं नाही असा गुळ आहे. असं कालवायचं पाण्यात आणि गूळ पण टाकायचा. पहिला अंदाज बघायचा आणि मग नंतर ही भिजून झालं का शिजवायचं. मग करून दाखव. पण टाकून देते. अर्धा तास ठेवायचं म्हणजे काय, हे गूळ पण पगळेल आणि चिंच पण नरम होईल थोडी, म्हणजे मग शिजवता येतं. गूळ एकजीव केला. आता हे गाळून घेणार, गाळायचं. गाळायचं काय, हे चिंचेचं असतं ना, मग त्याचे बिया वगैरे, बिया तर काढून टाकलेल्या असतात, पण त्याचे धागे असतात चिंचेला. बघा, एक धागा असतो अंगाचा स्वतःच्या. मग हे आता एक गोळ चिंच हे गाळून घेतलं ना, आता याच्यात शिजवायचं, थोडं घट्ट होऊ द्यायचं आणि मध्ये मध्ये हलवायचं. असं हलवायचं, शिजू द्यायचं. थोडं घट्ट झालं का मग छान लागतं खायला. तुम्ही ब्रेड बरोबर खा, चपाती बरोबर खा. आणि हे मुटकळे असतात ना, कोथिंबीर वडी करायची, तुकडे करायचे, शालो फ्राय करायचं आणि याच्यावर खायचं. असं तयार करायचं. झालं तयार, आता गॅस बंद करायचं. एवढंच ठेवायचं म्हणजे आपल्याला लावून खाता आलं पाहिजे. आता गॅस बंद केला. आंबट गोड चिंचेची आणि गुळाची चटणी बनवून दाखवली. ही चटणी असे वड्या केल्या का वड्याबरोबर लावून खातात. खूप छान लागते खायला, एकदम टेस्टी. तुम्ही करा, कमेंट करा, लाईक करा.